हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत खूपच सुंदर ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक दिला असा ब्लाऊज डिझाईन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर ब्लाऊजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. बघू शकता अशा प्रकारे अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाऊजची उंची आपण घेतलेली आहे इथं 14 इंच, रुंदी आपण टोटल 11 घेतलेली आहे, शोल्डर आपण 6 घेतलेला आहे. आता गळ्यासाठी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 इंच घेतलेला आहे. गळ्याची उंची आपण इथं 8 घेतलेली आहे. बघू शकता 8 इंचवर मार्किंग करून अशा प्रकारे आपल्याला एक बॉक्स तयार करून असा गळ्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला इथं 3 इंचवर मार्किंग करून अशा प्रकारे आपल्याला इथं रेस्ट मारून घ्यायचा आहे. त्यानंतर जिथं रेस्ट मारलेला आहे आपण तो जो पार्ट आहे खालचा अस्तरचा कट करून घ्यायचा आहे. बघू शकता कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला 3 इंचवर मार्किंग करून घ्यायचं आहे परत. तर अशा प्रकारे आपल्याला इथं तिरपी रेष जे आहे इथं जॉईंट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये गळ्याचा आकार आपण इथं दिलेला आहे. आता अस्तरवरती जो गळा आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. खालचा पण जो पार्ट आहे आपण इथं कट करून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं कटिंग केलेले आहे अस्तरवरती गळ्याचं. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज घ्यायचा आहे. खालचा जो अस्तरचा पार्ट आपण कट केलेला आहे 3 इंचाचा, अशा प्रकारे ब्लाऊज पीसवरती पण ठेवून आपण इथं कट करून घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे. अस्तर जे आहे मेन फॅब्रिकवर इथं अगदी व्यवस्थित आपल्याला इथं सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं सेंटरमध्ये अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये साईडला पिन वगैरे लावून घेऊया. जेव्हा टीप वगैरे टाकताना अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा गळा पसरट होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथे साईडला पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला पूर्ण टीप मारून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. त्यानंतर आपण इथं रेडीमेड दोरी घेतलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं ब्लाऊजच्या डिझाईनच्या कोपऱ्याच्या साईडला ठेवून अशा प्रकारे आपल्याला इथं ठेवून याच्यावरती टीप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओमध्ये साईडला आपण इथं नॉट लावून घेतलेला आहे. त्यानंतर दुसरा पण पार्ट आपण अशाच प्रकारे इथं टीप मारून घेऊया. गळ्याला अगदी व्यवस्थित आपल्याला इथं फिनिशिंगनं टीप मारून घ्यायचं आहे. आपल्या गळ्याचं शेप जे बिघडलं नाही पाहिजे. बघू शकता. तर पूर्ण साईडला आपण इथं आणि गळ्याला टीप मारून घेतलेला आहे. आता ब्लाऊजचा जो आतला कपडा आहे गळ्याचा आपण इथं कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता दुसऱ्या साईडचं पण आपण इथं कपडा जे कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज पीस इथं पलटून घ्यायचं आहे साईडला छोटे छोटे कट मारून. तर अशा प्रकारे दोन्ही पार्ट जे आहे आपण इथं पलटून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं ह्याच्यावरती दाब टीप मारून घेऊया. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंगने आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे. त्यानंतर ब्लाऊजच्या साईडला पण आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे. पूर्ण जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवायला घेतो तेव्हा अस्तर आणि कापड इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला साईडला टीप मारून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे दुसऱ्या पार्टला पण आपण इथं दाब टीप मारून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ब्लाऊजचा जो वरचा पार्ट आहे आपण इथं तयार केलेला आहे. बघू शकता फिनिशिंगनं. आता खालची जी आपण पट्टी कट केलेली ती आपण इथं तयार करून घेऊया. 3 इंचाची जी पट्टी कट करून घेतलेली आपण इथं अशा प्रकारे उलट्या साईडनं ठेवून ह्याच्यावरती टीप मारून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तुमच्या साडीला आणि तुमच्या ब्लाऊजला हा डिझाईन नवीन लुक देईल. आता सध्या मार्केटमध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेला हा डिझाईन. व्हिडिओ अगदी सावकाशपणे स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं दोन्ही साईडला पट्टीवरती टीप मारून घेतलेलं आहे. त्यानंतर पट्टीला आपण इथं पलटून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे पट्टीला आपण इथं पलटून घेतलेलं आहे. वरच्या साईडला आपण थोडं प्रेस वगैरे मारून घेऊया. तर अशा प्रकारे आपण प्रेस मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला
वरचा पार्ट घ्यायचा आहे, अशा प्रकारे पट्टीवरती सेट करून वरच्या साईडला टिप मारून घ्यायचं आपल्याला. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर अगदी सावकाशपणे फिनिशिंग आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे खालच्या साईडला. बऱ्याच बायकांना ब्लाऊज शिवून घ्यायचा असतो, परंतु डिझाईन कसं बनवायचं त्यांना सुचत नाहीये, समजत नाही. तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. बघू शकता आपण इथं वरच्या साईडला टिप मारून घेतलेलं आहे. आपण इथं खालच्या साईडला पण टिप मारून घेऊया. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला दाब टिप मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं दोरीला सुंदर असं आपण इथं लटकन बनवून घेणार आहोत. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून अशा प्रकारे आतमध्ये दोरी ठेवून आपल्याला ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथं लटकनला ओपन करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला परत एकदा वरच्या साईडला लटकन बनवून घ्यायचा आहे दुसरा. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून अशाच प्रकारे टिप मारून घ्यायचा आहे. दुसरा लटकन पण आपण इथं ओपन करून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं दुसरा लटकन पण ओपन करून घेतलेला. परत एकदा आपल्याला वरच्या साईडला इथं अजून एक तिसरा लटकन बनवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे 3 लेअर मध्ये आपण इथं लटकन जे हे बनवून घेतलेलं आहे. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण लटकन बनवून घेऊया. तर दोन्ही साईडला आपण इथं लटकन बनवून घेतलेलं आहे. बघू शकता दोरी जे आपण इथं बांधून घेऊया. तर कमी वेळेत आणि खूप सुंदर असा आपला इथं डिझाईन जे आहे तयार झालेलं आहे. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. तुम्ही पण असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. लटकन पण खूप सुंदर वाटत आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला ते डिझाईन बनवून कंटाळा आलेलं असतं. काहीतरी नवीन आणि युनिक डिझाईन बनवायचं असतं, परंतु डिझाईन कसं बनवायचं सुचत नाही. तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की डिझाईन कसा झालेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ब्लाऊजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. सुंदर असं आपण इथं डिझाईन बनवणार आहोत. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाऊजची उंची 13 घेतलेली आहे, रुंदी टोटल 10 घेतलेली आहे. शोल्डर आपण इथं 5.5 घेतलेला आहे. गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 इंच घेणार आहोत. 2.5 इंचावर आपल्याला इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर गळ्याची उंची आपण घेणार आहोत इथं 10 इंच. 10 इंचावर अशा प्रकारे आपल्याला इथं मार्किंग करून एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया. गळ्याचा आकार आपण इथं पंचकोनीमध्ये देणार आहोत. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये. तर गळ्याचा आकार आपण दिलेला आहे. त्यानंतर अस्तरवरती जो गळा मार्किंग केलेला आपण इथं कट करून घेऊया. तर ब्लाऊजचा गळा आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीसच्या वरती अगदी व्यवस्थित अस्तर आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. साईडला पिन वगैरे लावून घेऊया. जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तराने कापड इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण खालच्या साईडला अगोदर टीप मारून घेऊया. खालच्या साईडला आपण टीप मारून घेतलेले आहे. त्यानंतर गळ्याला पण आपल्याला इथं फिनिशिंग टीप मारून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं गळ्याला टीप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्याला आणि खालच्या साईडला टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर ब्लाऊजचा जो आतला कपडा आहे गळ्याचा आपण इथं कट करून घेऊया. गळ्याच्या साईडला आपल्याला इथं छोटे छोटे कट मारून घ्यायचं आहे. त्यानंतर अस्तर आणि ब्लाऊज पीस आपण इथं पलटून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये. तर आपण अस्तर आणि ब्लाऊज पीस जे आहे पलटून घेतलेला आहे. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला इथे दाब टीप मारून घ्यायचा आहे.
खालच्या साईडला आपण इथं दाब टीप मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला पण दाब टीप मारून घ्यायचं आहे. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंगनं व्यवस्थित आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे पूर्ण गळ्याला. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजच्या पूर्ण साईडला इथं टीप मारून घ्यायचं आहे. जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवायला घेतो अस्तराने ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही, कापड गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला टीप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे आपण इथं कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे घेऊन आपल्याला इथं दोन्ही साईडला टक्स मारून घ्यायचा आहे. तर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण इथं टक्स जे आहे मारून घेऊया. तर फिनिशिंगनं आपण गळा जे आहे इथं तयार केलेला आहे याच्यावरती सुंदर असा आता आपल्याला इथं डिझाईन बनवायचा आहे. डिझाईन बनवण्यासाठी ब्लाऊजचाच कपडा घेतलेला आहे, रुंदी 10 घेतलेली आहे, उंची आपण इथं 15 घेतलेली आहे बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इथं कपड्यावर प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला इथं पॅच तयार करून घ्यायचा आहे ब्लाऊजच्या गळ्याला लावण्यासाठी. एक एक करून आपण अशा प्रकारे इथं प्लेट्स मारून घेऊया. सेंटरमध्ये आपण इथं प्लेट्स मारून घेतलेले आहेत. त्यानंतर इथं साईडला पण आपण अशा प्रकारे टीप मारून घ्यायचं आहे. तुम्हाला पण ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. हा डिझाईन आता सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये चाललेला आहे. बघू शकता एका साईडला आपण इथं प्लेट्स जे टाकून घेतलेले आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपण इथं प्लेट्स अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे. तर पॅच आपण इथं तयार केलेला आहे. त्यानंतर अगोदर आपण इथं अस्तरवरती जो गळा कट केलेला आहे तो कापड घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं आकार देऊन कट करून घ्यायचा आहे बघू शकता. साईडला आपल्याला कापड जे वाढवून घ्यायचं आहे त्यासाठी आपण दुसरा कापड घेतलेला आहे एक्स्ट्रा. अशा प्रकारे ठेवून आपण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. थोडं साईडला आपल्याला इथं कापड जे वाढवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे आपण इथं कापड एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे. तर पॅचच्या वरती आपण इथं अस्तरचा जो कपडा आहे अशा प्रकारे सेंटरमध्ये ठेवून टीप मारून घ्यायचा आहे. वरच्या साईडला आपल्याला इथं जसा अस्तरचा कपडा कट केलेला आहे तसाच आपल्याला इथं पॅचच्या वरती टीप मारून घ्यायचा आहे. जो आतला कपडा आहे आता कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर पॅचच्या साईडला आपल्याला इथं छोटे छोटे कट मारून घ्यायचं आहे. अस्तर आणि पॅच जो आहे आपण इथं पलटून घेणार आहोत बघू शकता. अस्तर जे आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला इथं पॅचच्या वरती इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे. दाब टीप आपल्याला अगदी व्यवस्थित इथं मारून घ्यायचा आहे, म्हणजे आपला अस्तरचा जो खालचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंग आपण इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे पॅचला. तर अशा प्रकारे आपण इथं पॅचला जे आहे टीप मारून घेतलेला आहे. पॅच आपण इथं तयार करून घेतलेला आहे बघू शकता किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज घ्यायचा आहे. अशा प्रकारे गळ्याच्या खालच्या साईडला ठेवून अगदी व्यवस्थित आपल्याला इथं वरच्या साईडला टीप मारून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने अगदी स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग सांगितलेले आहे. तर गळ्याला पॅच आपण इथं लावून घेतलेला आहे. गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं गळ्याला लेस लावून घेऊया. अगोदर आपण इथं खालच्या साईडला लेस लावून घ्यायचं आहे.
तर खालच्या साईडला आपण इथं फिनिशिंगनं लेस जे आहे लावून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर वरच्या साईडला पण आपण इथं लेस लावून घेऊया अगदी फिनिशिंगनं. तर बघू शकता एका साईडला आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे दुसऱ्या साईडला पण आपण इथं लेस लावून घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडला आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेलं आहे, बघू शकता किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर आपल्याला गळ्यासाठी इथं लटकन बनवायचं आहे. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून आतमध्ये दोरी ठेवण्याच्या वरती टीप मारून घ्यायचा आहे. त्यानंतर लटकनला आपण इथं ओपन करून घेऊया. बघू शकता सिंपल असं आपण इथं लटकन जे आहे बनवून घेतलेलं आहे गळ्याला लावण्यासाठी. त्यानंतर आपल्याला इथं पॅचच्या वरती इथं गोल्डन कलरचे मण्या लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसेल. बघू शकता अशा प्रकारे सुई दोऱ्याने एक एक करून आपण इथं गोल्डन कलरचे मणी लावून घेत आहोत. तर बघू शकता आपण अशा प्रकारे गोल्डन कलरच्या मण्या जे घातलेल्या आहे. त्यानंतर आपण इथं वरच्या साईडला इथं गाठ मारून घेऊया अगदी व्यवस्थित. तर अशा प्रकारे आपण इथं मण्या जे लावलेला आहे गळ्याला. त्यानंतर आपण जे लटकन बनवलेलं आहे आपण इथं गळ्याला लावून घेऊया दोन्ही साईडला. दुसऱ्या साईडला आपण अशाच प्रकारे आपल्याला इथं लटकन जे लावून घ्यायचं आहे. तर नॉट आपण इथं बांधून घेऊया. तर बघू शकता अगदी फिनिशिंगनं कमी वेळेत आणि खूप सुंदर असा आपला ब्लाऊजचा इथं लुक आलेला आहे. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. तुम्ही पण असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. बऱ्याच बायकांना ब्लाऊज शिवून घ्यायचा असतो, डिझाईन कसं बनवायचं त्यांना सुचत नाही, तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल. डिझाईन कसा झालेला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वाटला आजचा डिझाईन. या ब्लाऊज डिझाईनची कटिंग स्टिचिंग मी स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की डिझाईन कसा झालेला आहे. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.